नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला घर नावाची जी कविता आहे ना ती बघत होतो. ती आपण शिकलो. घर ही कविता धुंडीराज जोशी यांनी लिहिली आहे. तर ही कविता आपण शिकलो. आपण त्याच्यावरचे आज प्रश्नोत्तर बघणार आहोत. SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला घर नावाचा धडा, त्याच्यावरची ही आता प्रश्नोत्तर आणि थोडंफार व्याकरण. तर आपण आता बघूया घर या कवितेतले प्रश्नोत्तर. पहिल्यांदा सुरुवातीला आपण त्यातले शब्दार्थ बघूया. शब्दार्थ कसे असतात की शब्द असतो त्याला पॅरलल शब्द असतो, सिनॉनिम्स दिलेले असतात. तर हे सिनॉनिम्स आपल्याला आता बघायचे की या कवितेतले काही शब्द आपल्याला जे छान आहेत, आवश्यक आहेत, ज्याचा अर्थ कळल्यानंतर आपल्याला ते खूप छान प्रकारानं वापरता येतात. आता बघूया. देखण्या. देखण्या हा शब्द आहे. घर असते देखण्या कृती. ह्या वाक्यामध्ये हा देखण्या हा शब्द आलेला आहे. देखण्या म्हणजे सुंदर, सुरेख. वास्तू. वास्तू म्हणजे इमारत. ओल्या भावना. ओल्या म्हणजे इथं काही भिजलेल्या नसतात किंवा त्याला पाणी लागलेलं असतं असं काही नाही. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना. ज्याच्याबद्दल आपल्याला समोरच्याबद्दल जे प्रेम वाटतं, त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटतो, त्याला ओल्या भावना, प्रेमळ भावना असं म्हटलं जातं. वात्सल्य ही पण ओली भावना आहे. जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम. दुःखाचा डोंगर. दुःखाचा डोंगर चढणे. दुःखाला सामोरे जाणे. दुःख समोर आलं तर त्याला आपल्याला फेस करता आलं पाहिजे आणि हे आपल्याला आपल्या घरातून समजतं. नुसतं घर हे 4 भिंती नसतात, तर त्यातली जी माणसं असतात ती आपल्याला सपोर्ट करतात. म्हणून कुठल्याही प्रकारच्या दुःखाच्या प्रसंगाला, अडचणीच्या प्रसंगाला आपल्याला घर मदत करतं. कारण घर हे 4 भिंतींचं नसतं तर आतल्या माणसांचं असतं आणि ही माणसं आपल्याला सपोर्ट करतात. जवळ करणे. स्वीकारणे. जवळ करणे म्हणजे काय? स्वीकारणे. अपार. अपार म्हणजे खूप. अमाप, खूप असा याचा अर्थ होतो. गप्पिष्ट. जो गप्पा मारतो त्याला गप्पिष्ट म्हणतात. खूप गप्पा मारायला ज्याला आवडतो ना त्याला गप्पिष्ट म्हणतात. गप्पा करणारे, खूप बोलणारे, गप्पा मारणारे त्याला गप्पिष्ट म्हणतात. चविष्ट. टेस्टी. सुंदर चव असलेले. चव असलेले, सुंदर चव असलेले टेस्टी. टेस्टी म्हणजे चविष्ट. आता हे झाले शब्दार्थ. आता आपण बघूया प्रश्नोत्तर. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? ही कविता तुम्ही एकदा वाचली ना की तुमच्या लक्षात सगळी उत्तरे येतील. माणसाची पहिली शाळा, अगदी जन्म झाल्यानंतर मनुष्य वाढायला लागतो, जसा मोठा व्हायला लागतो तसं त्याला ते घरातली माणसं शिकवत राहतात. म्हणून पहिली शाळा कुठली? घर. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने कोणत्या वस्तू, कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? मूल्ये. जी मूल्ये असतात, ज्याला आपण काही किंमत देतो, ती मूल्ये जवळ केली पाहिजेत. आणि नवीन ज्ञान. नवीन ज्ञान असतं ते घरातल्या माणसांनी आत्मसात केलेलं असतं. आता तुम्ही बघा, जुनी माणसं असतात त्यांना कम्प्युटर माहीत नाही. त्यांना कम्प्युटर त्यांच्या तारुण्यामध्ये, त्यांच्या यंग एजमध्ये त्यांना कम्प्युटर माहीत नव्हता. त्यांनी जवळ केली ना ही टेक्नॉलॉजी. याचा अर्थ काय होतं? नवीन ज्ञान जवळ करणे. कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? नवीन ज्ञान आणि मूल्य. आईच्या हातचे जेवण कसे असते? चविष्ट. खूप सुंदर चवीचं असतं. आईनं काही छान करून दिलं तर आनंद होतो ना, त्याला चविष्ट जेवण म्हणतो आपण. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केलेले आहे? ही संबंध कविताच घरावरती आहे.
त्यामुळे हे सबंध कविताच हे घराचं वर्णन आहे. आणि त्यातलं ज्या गोष्टी आहेत ना महत्त्वाच्या, त्या गोष्टी आपल्याला ह्या उत्तरामध्ये सांगायच्या आहेत. घर म्हणजे कसं आहे? देखण्याकृती, आनंदी वास्तू, नंतर काय, पहिली शाळा, घर ही पहिली शाळा आहे, असं सगळं हे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. घराला सुंदर सुंदर असे घर असते हे, तर ते सुंदरता त्याच्यामध्ये असते. घर शिकवते. कष्ट आपण जे घेतो त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी फेस करायची ताकद देतं. तर कसं दुःखाचे डोंगर चढायला शिकवतं. ही अशी सगळी असं सगळं हे घराचं वर्णन ह्या कवितेमध्ये कवीनं केलेलं आहे. ह्यातल्या तुम्हाला अजूनही तुम्हाला आवडलेल्या गोष्टी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिता येतील. खालील आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते? आता हे आपण घर काय काय शिकवतं हे बघितलेलं आहे. कारण आपण जेव्हा घर ही कविता वाचली त्यावेळेला घर आपल्याला काय काय शिकवतं हे समजलेलं आहे आपल्याला. तर तिथं पाहणे, चांगल्या गोष्टी बघायला शिकवतं. नंतर चालणे, अनेक प्रकारचं पुढं चालत जाणं, प्रगती करत जाणं, हे चालणं याच्यामध्ये अभिप्रेत आहे. धावणे, तुम्हाला तुमच्या प्रगतीची स्पीड हवी आहे तर धावणे हे सुद्धा घर शिकवतं. लढणे, आलेल्या प्रसंगाशी लढणं, हे काय करायचं, घरची लोक सपोर्ट करत राहतात, हे सगळं घर शिकवतं. दुःखाचा डोंगर चढणे, हे सगळं घर आपल्याला शिकवतं. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. बघा हा, प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक एक शब्द आलेला आहे कवितेमध्ये. आता बघा हा, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. आता ती आणि ती हे जोडून आलं. तसंच बघा, घर नाही एक वस्तू, शेवटचं अक्षर काय आलं, वस्तू. घर म्हणजे आनंदी वास्तू. असेच इथं जे शब्द दिलेले आहेत त्याला त्याच पद्धतीनं म्हणता येणारे जे पुढचे शब्द आहेत ना ते आपल्यालाही शोधायचे. उदाहरणार्थ आता बघितलं आपण, वस्तू, वास्तू, खोल्या, ओल्या, जिव्हाळा, शाळा, शेवटी ळा आला बघा. ते समसमान उच्चार करणारे शब्द आहेत. पसारा, निवारा, पाहायला, धावायला, ला शेवटी यला, धावायला, पाहायला, सावधान, समाधान, भान, ज्ञान. तुम्ही सगळी कविता वाचली ना की तुमच्या लक्षात सगळं हे येईल बघा. गोष्ट, कष्ट, चविष्ट, गप्पिष्ट, छान छान शब्द मिळाले ना. आता पुढचा प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडा. घरात हव्या भावना ओल्या, म्हणजे याचा अर्थ काय, घरातील व्यक्तींनी रडावे. कसं शक्य आहे हे, ओल्या भावना काय रडायच्या असतात का? घरातील व्यक्तींनी परस्परावर प्रेम करावे. हा, हे उत्तर बरोबर आहे. घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी. गमतीदार पर्याय दिलेत ना आपल्याला, आपण योग्य पर्याय निवडला इथे. घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे काय? घरामध्ये बालमंदिर भरते, चुकीचं. घरापासून शिक्षणाला सुरुवात होते, हे बरोबर, कारण पहिली शाळा शिक्षणाला सुरुवात करते. तर इथे घरापासून हे शिक्षण सुरू होतं. घराच्या शाळेत नाव घातले जाते, चुकीचा पर्याय, आपण योग्य पर्याय निवडला. जवळ करावी नवी मूल्ये, नवीन ज्ञान, म्हणजे काय, नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे, चुकीचा.
रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत. नुसतं वाचावीत असं नाही, घरातली जी मोठी माणसं असतात ते नवीन प्रकारचं ज्ञान शिकवतात. फक्त मोठीच माणसं असं नाही, आपल्या बरोबरीची माणसं जी असतात, आपली भावंडं असतात, अनेक प्रकारानं त्यांचं वाचन चाललेलं असतं, आपण वाचत असतो. आपण एकमेकांना हे शेअर केलं पाहिजे. रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत आणि एकमेकांना शेअर करावं. काळानुसार मूल्य व ज्ञानामध्ये बदल स्वीकारावेत. काळानुसार जी योग्य आहेत तीच मूल्य शिकली गेली पाहिजेत, तीच आत्मसात करता आली पाहिजेत. आणि ज्ञानसुद्धा काळानुसार पुढं पुढं जात जातं, तेही आपल्याला शिकायला हवं. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा. आपण अनेक प्रकारची नावे बघतो. शैलेंद्र असं नाव असतं घराचं नाव, एखादं आनंद हे नाव असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं असतं, आईचा आशीर्वाद, आजीचा आशीर्वाद, अशी सुद्धा घराला नावं असतात. कारण त्या त्या घराशी त्या व्यक्तीचा संबंध जोडलेला असतो. कमला असं नाव असतं. अशी अनेक प्रकारची नावं जी असतात ती आपल्या घराच्या आसपास जे घरं असतात ना, जे बिल्डिंग्स असतात त्याला नावं दिलेली असतात. तर ही बघा, मधुकुंज, मधुकुंद, ही पण नावं अनेक ठिकाणी दिसतात. खालील शब्द व त्याचे अर्थ लक्षात ठेवा. आता इथे पॅरलल शब्द दिलेले आहेत, काही अर्थ दिलेले आहेत. चविष्ट, आपण बघितलं चविष्ट म्हणजे काय, तर छान चव असणारं, खूप सुंदर चव असणारं. चविष्ट म्हणजे चव असणारं. विशिष्ट, विशिष्ट आहे बरं का, इथे विशिष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. विशिष्ट, टाटामधलं विशिष्ट, आपण टाटा म्हणतो ना, नाही म्हणत आपण, तर इथे टाटा त्याच्यातलं ट आहे. विशिष्ट, ठराविक प्रकारचा. भ्रमिष्ट, भ्रम झालेला. भ्रम म्हणजे एखाद्या गोष्टीला काय होतं, ते जे आहे ते नाही दिसत आणि त्याला काहीतरी वेगळंच दिसतं, त्याला भ्रम म्हटलं जातं. भ्रमिष्ट म्हणजे असं जे काही वेगळंच दिसतं त्याला भ्रमिष्ट म्हटलं जातं. भ्रम झालेला. गप्पिष्ट, आता हे सगळे जे आहेत ना शब्द, हे ट किंवा सगळीकडे ट एंडिंग असलेले शब्द आहेत बघा. चविष्ट, विशिष्ट, भ्रमिष्ट, गप्पिष्ट, कोपिष्ट, अनिष्ट, यातले काही शब्द आपल्याला ह्याच्यामध्ये आलेले आहेत. कवितेमध्ये काही आलेले नाही आहेत, ते आपण नवीन शिकतोय. बघा बरं, नवीन ज्ञान शिकवतं ना आपल्याला. आपण जे वाचतो, जे आपण अर्थ समजून घेतो, ते आपल्याला नवीन ज्ञान देतं, नवीन ज्ञान मिळतं आपल्याला. आणि त्याचा उपयोग आपण जेव्हा काही लिहितो, काही बोलतो, काही वाचतो, त्यावेळेला आपल्याला हे शब्द उपयोगाला येतात. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारा. कोपिष्ट, कोप म्हणजे राग बरं का. कोपिष्ट म्हणजे खूप रागावलेला. कोपिष्ट खूप कोप म्हणजे राग आलेला. अनिष्ट, जे इष्ट नाही ते अनिष्ट. इथं आपल्याला विरुद्धार्थी शब्द पण मिळाले बरं का. इष्ट त्याच्या विरुद्ध अनिष्ट. अनिष्ट म्हणजे योग्य नसलेले, इष्ट म्हणजे योग्य असलेले, आणि अनिष्ट म्हणजे जे योग्य नाही ते. आता इथे अनिष्ट असा शब्द आपल्याला छान नवीन मिळाला. आता पुढे बघूया. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. लिंग आणि वचन या दोन्हीवरती मी वेगळे व्हिडिओज केलेले आहेत, ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या गोष्टी पण मी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला खूप सुंदर होणार आहे. तर इथे बघा, आता लिंग आणि वचन हे दोन्ही आपल्याला बदलायचे. आधी आपण लिंग बघूया, मग वचन बघूया. सुरुवातीला बघूया घर. ते घर काय असतं, आपण त्या नामाच्या मागे ते किंवा ती किंवा तो हे लावून बघायचं. ते असेल तर नपुसकलिंग, तो असेल तर पुल्लिंग, आणि ती लागलं तर ते स्त्रीलिंग. एवढे 3 शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले ना, तरी तुम्हाला लिंग कोणचं आहे हे नक्की समजेल. पण एक मात्र लक्षात घ्यायचं, आधी त्याचं सिंग्युलर करायचं आणि मग त्याला तो ती
तो ती ते हे ह्याच्यापैकी लावायचं जे लागेल ते, मगच तुम्हाला लिंग समजणार. नाहीतर काय होईल, पुल्लिंगाला अनेक वचनाला काही ठिकाणी ती लागतं, काही ठिकाणी ते लागतं, अनेक वचनाला लागतं. हे लक्षात घ्या. जेव्हा अनेक वचनाला ते लिंग ते तो ती ते हे लागतं, त्यावेळेला त्याचं आधी सिंग्युलर करून घ्यायचं आणि मग त्याला ती ते आणि तो ह्यातलं कुठलं लागतं हे बघायचं. म्हणजे तुम्हाला लिंग नक्की समजेल, कुठलीही चूक होणार नाही त्याच्यामध्ये. आता बघा, घर, ते घर. आता इथे जर अनेक वचन केलं तर ती घरे होईल, पण ती लावलं तर ते स्त्रीलिंग नाही आहे. त्यामुळं ती घरे, घरेला आधी सिंग्युलर करून घ्यायचं, घर, आणि मग त्याला कुठलं लागतं, ते ती तो, तर ते लागतं ते घर, मग ते नपुसकलिंग. लक्षात आलं का तुमच्या? आता पुढे बघा, भिंत, ती भिंत, स्त्रीलिंग, ती भिंत. चेहरा, तो चेहरा, पुल्लिंग. निवारा, तो निवारा, तो निवारा, पुल्लिंग. आई, ती आई, ती आई, स्त्रीलिंग. डोंगर, तो डोंगर, तो पुल्लिंग. हवा, ती हवा, ती हवा, ती काय आलं, स्त्रीलिंग आलं. आजोबा, तो आजोबा, आजोबा माणूस असतो, पुरुष असतो, त्यामुळं तो पुल्लिंग होईल. ते आजोबा आपण जरी म्हटलं, आपण ते आदरार्थी म्हणतो. ते आजोबा, आमचे आजोबा आले, ते आमचे आजोबा आहेत. इथे ते जरी लावलं तरी हे नपुंसकलिंग नाही आहे. तो आजोबा आधी सिंग्युलर करून घ्यायचं आणि मग त्याला पुल्लिंग आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं. आता हे झालं आपण लिंग. तुम्ही मी जो व्हिडिओ केलाय तो बघा, म्हणजे तुमच्या जरूर लक्षात येईल की आपल्याला हे कसं बघायचं आहे. वचन, आता घर, घराचं वचन काय? एक घर हे सिंग्युलर आहे, एक घर, अनेक घरे, ती घरे. आता इथं ती जरी आलं तरी ते घर आधी सिंग्युलर करून घ्यायचं आणि मग त्याचं लिंग ओळखायचं. जेव्हा अनेक वचन केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये ती तो ते हे वेगळं लागतं. त्यामुळं अनेक वचनाच्या वरती तुम्ही लिंग ओळखायच्या बाबतीत अवलंबून राहू नका. ते घर, एक घर, अनेक घरे, एक सिंग्युलर, अनेक घरे प्लुरल, अनेक वचन. चेहरा, तो चेहरा, एक एक चेहरा, अनेक चेहरे. पुढे बघा, निवारा, एक निवारा, अनेक निवाराच होतं. आई, एक आई, अनेक आया होतं, इथे अनेक आया होतं, अनेक आया. डोंगर, एक डोंगर, अनेक डोंगरच, अनेक डोंगर, इथे अनेक वचन डोंगर असंच होईल. हवा, एक हवा, अनेक हवे असं होत नाही, ती हवा एकच सिंग्युलरच राहतं ते. आजोबा, एक आजोबा, अनेक आजोबाच होतं. आम्हाला 4 आजोबा आहेत असं आपण म्हणतो ना. एक आपले आजोबा, एक आईचे वडील ते एक आजोबा, आईचे काका आणि आणखीन एक आजोबा, बाबांचे काका अजून एक आजोबा, हे सगळे अनेक आजोबाच होतं. त्यामुळं प्लुरल किंवा अनेक वचन आजोबाच राहील. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. घर, आता इथे काय केलंय त्यांनी, घर याला पॅरलल शब्द दिलेले आहेत. समान अर्थी शब्द जे दिलेले आहेत ना ते बघा, खूप सुंदर शब्द आहेत बरं का हे. घर, सदन, सदन म्हणजे घर. धाम, हे सुद्धा घर याला पॅरलल शब्द. निवास, घर, घर म्हणजे निवास. गृह, गृह हाही शब्द घरासाठी वापरला जातो. आलय, हिमालय म्हणतो ना आपण, हिम आलय, हिम म्हणजे बर्फ आणि बर्फाचं घरच आहे ते, म्हणून त्याला हिमालय असं नाव दिलं गेलंय. भुवन, भुवन हे सुद्धा घरासाठी पॅरलल शब्द आहे. आता अजून एक शब्द जो आहे सूर्य. सूर्यासाठी आपल्याला काय काय शब्द वापरता येतील बघा बरं. सूर्य, आदित्य हा सूर्यासाठी पॅरलल शब्द. दिनकर, दिन म्हणजे दिवस, दिवसा जो असतो ना त्याला
सूर्य म्हणतो आपण, म्हणून दिनकर हा शब्द सूर्याला आहे. प्रभाकर, प्रभा म्हणजे तेज, ज्याला खूप तेज आहे तो म्हणजे सूर्य. सूर्य, रवी, रवी हा सुद्धा सूर्याला पॅरलल शब्द आहे. रविवार म्हणतो ना आपण, रवी, रविवार हा शब्द सूर्याच्या वरून आलेला शब्द आहे. भास्कर, भास्कर. मित्र, आपण मित्र हा शब्द फ्रेंड या अर्थी वापरतो, पण मित्र हा शब्द सूर्यासाठी पॅरलल शब्द आहे. भानू हा शब्द सूर्यासाठी पॅरलल शब्द आहे. खालील शब्द वाचा आणि लिहा. अनेक छान छान शब्द आहेत बघा बरं. आणि ही र लावून आलेले शब्द आहेत. र काय काय प्रकारानं आपल्याला र वापरता येतो. मराठीमध्ये 3 प्रकारानं र वापरला जातो, 3 प्रकारानं र लिहिला जातो. पहिला आहे सूर्य. र यच्या वरती आपण असा रफार लिहितो, तो वरचा जो रफार आहे ना तो र आहे, तर तिथे सूर्य. कार्य, कार्य लिहिताना सुद्धा वरती रफार लिहिला जातो. पूर्व, पूर्व म्हणजे ईस्ट. सर्व, सर्व म्हणजे सगळे, सर्व, व वरती रफार आहे बघा. कर्क, कार्य, हा ही सुद्धा कार्य हा शब्द तसाच लिहिलेला आहे. आता दुसरा अजून एका प्रकारचा आपण र लिहितो, चक्र. क च्या पायामध्ये असा तिरका दांडा असतो, तुम्ही बघितलेला आहे. चक्र, क ला तिरका दांडा, तो र होतो. खग्रास, इथे काय केलंय, ग ला पायामध्ये तिरका दांडा दिलेला आहे. प्रकाश, प ला खाली तिरका दांडा दिलेला आहे. तक्रार, क ला खाली तिरका दांडा दिसतो आपल्याला. आम्र, आम्र म्हणजे आंबा. म ला खाली तिरका दांडा आहे. ह्या प्रकारानं सुद्धा आपण र लिहितो. राष्ट्र, आता ट च्या खाली एक असा चोच केल्यासारखी खूण आहे बघा. राष्ट्र, ट्र. महाराष्ट्र, ट ला खालती असा चोच केल्यासारखी खूण आहे. सौराष्ट्र. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय, खाली असा एक असा तिरका चोचीसारखी खूण आहे. आता अजून एका प्रकारानं आपण र लिहितो. मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये 4 प्रकारानं आपण र लिहितो. वाऱ्यावर, वाऱ्या, र्याला असा चंद्रासारखा र लिहिला जातो, चंद्रासारखा असा जो लिहिला जातो तोही रच आहे. साऱ्यांचा, कोऱ्या, सगळ्या ठिकाणी चंद्रासारखा र लिहिलेला आहे. ताऱ्यांना, चाऱ्याला, सगळ्या ठिकाणी असा चंद्र केल्यासारखा र लिहिलेला आहे. असे हे 4 प्रकारानं र मराठीमध्ये लिहिले जातात. तुम्हाला माहिती आहे आता. आणि हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या बुकमध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून काढा बरं का. वस्तू आणि वास्तू या 2 शब्दातील लेखनामध्ये फक्त काना, ज्याला दंडा म्हणतो, दांडा म्हणतो आपण, दंड म्हणतो, तसा तिथे दिलेला दिसतो. दिल्याने फरक पडलाय. कसा? वस्तू, व ला काना नाहीये. वास्तू, व ला काना आला. व आणि वा असा फरक याच्यामध्ये आहे, तरी अर्थामध्ये किती फरक पडतो बघा. वस्तू म्हणजे एक ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट, त्याला आपण वस्तू म्हणू शकतो. वास्तू म्हणजे बिल्डिंग, वास्तू म्हणजे इमारत, वास्तू. तर बघा किती फरक पडला याच्यामध्ये. परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा आणि लिहा. वस्तू आणि वास्तू हे आपण आता बघितलं. कप आणि काप. कप म्हणजे काय आपल्याला माहित आहे. कप, CUP, कप. आपण जो चहा प्यायला, दूध प्यायला वापरतो ना, तो कप. आणि काप, काप म्हणजे स्लाइस, तुकडा, काप. दुसरं बघा, तार, तार म्हणजे स्ट्रिंग. आणि तारा, आकाशात असतात ना, तारा म्हणजे स्टार्स. बघा किती फरक पडला. खरे
आणि खारे. खरे म्हणजे ट्रू आणि खारे म्हणजे सॉल्टी. खारे, सॉल्टी. आपण काय खातो? खारं. वेफर्स खातो ना, कसे सॉल्टी असतात, त्याला खारं म्हणायचं. गर. गर म्हणजे पल्प. गर म्हणजे काय? पल्प. आपण ह्याच्यामधला आंब्याचा पल्प घेतो तो गर म्हणतो आपण. आणि गार, थंडगार पाणी. उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी पितो ते गार, कोल्ड. घर आणि घार. घर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? घर, आपण आताच घराबद्दल बोललो. घर म्हणजे हाऊस, हो. घार. तुम्ही आकाशात घार बघितली आहे कधी उडताना? अशी पंख पसरून अशी ग्लाईड करत असते मला, ती घार आहे. तर ती घार पक्षी आहे. आणि घार नावाचा हा पक्षी आकाशात उंचावरती छान असा ग्लाईड करत असतो, छान उडत असतो. चार, फोर. आणि चारा. चारा म्हणजे गवत किंवा जे प्राण्यांना खायला घातलं जातं, गवत किंवा कडबा, ह्याला चारा म्हणतात. बघा बरं, चार आणि चारा याच्यात किती फरक पडला. अर्थात आपण चार आणि चारा याच्या उच्चारामध्ये पण फरक आहे बरं का. चार मध्ये च हा उच्चार थोडासा वेगळा आहे आणि चारा ह्यातला पण शब्द उच्चार वेगळा आहे. आणि हा जो फरक आहे च आणि च, हा फक्त मराठीत मध्येच आहे बरं का. च छ ज झ य किंवा च छ ज झ य असे जे फरक आहेत ना, हे फक्त मराठीमध्ये आहेत. बाकी कुठल्याही लँग्वेजमध्ये असे फरक, तेच लिहिलं जातं पण उच्चार वेगळे आहेत. पुढे बघा, पर आणि पार. पर म्हणजे पंख. पर किंवा पर ह्याचा अजून एक शब्द आहे बरं का. पर म्हणजे दुसऱ्याचं. परधर्मीय, पर, परग्रह. पर हा शब्द पर म्हणजे दुसरं ह्या अर्थी पण वापरला जातो. पार, पार म्हणजे अक्रॉस. किंवा पार ह्याचा अजून एक अर्थ आहे की झाडाच्या भोवतीनं जो पार बांधलेला असतो ना, की असं कन्स्ट्रक्शन असतं छोटंसं आणि त्याच्यावरती लोक बसू शकतात, त्याला पार, ही त्यालाही पार असं म्हटलं जातं. बघा बरं शब्दामध्ये किती फरक पडतो. पर म्हणजे दुसरं आणि पार म्हणजे ते जे कट्टा बांध, कट्टा म्हणा तुम्ही, कट्टा असं म्हणू शकता त्याला. वर आणि वार. वर म्हणजे वर आणि वार म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार. वार आला ना इथं. वार म्हणजे डे. तिथे वर आणि वार असे फरक पडत जातात. किती अर्थाचा फरक पडतो बघा बरं. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा आणि त्याचे 6-7 वाक्यात वर्णन करा. आता ह्याच्यामध्ये घराचं जे आपण वर्णन करू ना, त्यावेळेला तुम्ही खोल्यांचं वर्णन करू शकता, हरकत नाही, करा. तेही घराचा एक भागच आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित काय आहे? घरामध्ये तुमच्या कोण कोण राहतं, ती लोक कशी आहेत, ती तुमच्याशी कशी आहे, तुम्ही त्यांच्याशी कसे आहात, तुम्ही त्यांना मदत कशी करता, ते तुम्हाला मदत कसे करतात, त्यांच्याकडून तुम्ही काय काय शिकता. आणि हे सगळं तुम्हाला घर, तुमचं घर, माझं घर ह्या नावाखाली हे सगळं तुम्हाला लिहिता येईल. तुमची खोली कशी आहे, तुम्ही ती खोली कशी ठेवता, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येईल. पुष्कळ गोष्टी लिहिता येईल. हे माझे घर, माझ्या घराचं नाव आनंदी. हे घर, हे माझं आनंदी घर हे माझ्या घराचं नाव आहे. त्या घरामध्ये मी, माझी आई, बाबा, आजी, आजोबा, आम्ही सगळेजण खूप प्रेमाने राहतो. माझी एक छोटी खोली आहे. त्या खोलीमध्ये माझं एक टेबल आहे. त्या टेबलावरती बसून मी माझा अभ्यास करतो. काही वेळेला मी त्या टेबलावर बसून काही गोष्टी तयार पण करायचा प्रयत्न करतो. मला ते करायला खूप आवडतं. माझे आजी आजोबा मला मदत करतात. आजी मला छान छान गोष्टी सांगते. स्वयंपाकघरामध्ये मी अनेक वेळेला खूप लुडबुड करतो. काही वेळेला आई पोळ्या करत असताना त्याची कणिक घेतो. ती कणिक घेऊन ती लाटतो, लाटायचा प्रयत्न करतो, प्रयत्न करते. मुलगी असेल तर तुम्ही तसं लिहा, काही हरकत नाही. मग घरामध्ये टेबलावरती एका ट्रेमध्ये फळं ठेवलेली असतात. ती फळं मला खूप आवडतात. त्यातलं हे अमुक अमुक फळ मला खूप आवडतं, असं सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. बघा तुम्हाला काय काय लिहायला येतं.
तर आज आपण काय बघितलं, घर या कवितेवरचे जे प्रश्नोत्तर आहेत ते बघितले, त्याच्यामध्ये जे व्याकरण आपल्याला पाहिजे होतं तेही बघितलं. तुम्हाला माझं आज शिकवणं कसं वाटलं मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.